आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 8766560083. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी, कोपरगाव. कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी नुकतीच भेट देत वार्षिक पाहणी केली. या पाहणी दरम्यान पोलीस ठाण्यातील विविध नोंदी, गुन्हे, रजिस्टर, तपासाची प्रगती आदी बाबींची सखोल तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलीस अधीक्षक घारगे यांनी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी देखील जाणून घेतल्या. तसेच संपूर्ण कामाचा आढावा घेतल्यानंतर शहर पोलिसांच्या कामकाजावर समाधान व्यक्त केलंय. यावेळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सोनोने, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने, PSI दीपक रोठे, PSI संजय पवार, PSI नंदा गलांडे आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रलंबित व दाखल गुन्ह्यांचा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे का, तपासात कोणती अडचण येत आहे का, तसेच तपासाची गती वाढविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत अधीक्षकांनी सविस्तर मार्गदर्शन केलं. तपास कामे अधिक प्रभावी व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याच्या सूचना देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी यावेळी सांगितले की गुन्हे तपासामध्ये वेळेत व अचूक काम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक प्रकरणाचा सखोल अभ्यास करून पुराव्यांच्या आधारे तपास पूर्ण करावा. नागरिकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेनं जबाबदारीनं काम करणं गरजेचं आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करावे असे आवाहन SP सोमनाथ घारगे यांनी केलं आहे. आज कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये एक भेट दिली. भेट देण्याचा उद्देश जो आहे तो वार्षिक निरीक्षण कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचं कामी करत होतो आणि त्यानिमित्तानं आज इथं भेट दिलेली होती. हे इन्स्पेक्शन जे आहे हे 4 दिवस इन्स्पेक्शन चाललेलं होतं. आज या ठिकाणी जे नोट्स रीडिंग असेल किंवा त्यांचे जे काही रजिस्टर्स आहेत ती पाहणी असेल, अधिकाऱ्यांचे जे काही तपास आहेत तर त्या तपासाच्या डायऱ्या आहेत ते पाहणं असेल, इथला जो मुद्देमाल आहे तो पाहणं असेल, आर्म्स किंवा ॲम्युनिशन आहे तर ती तपासणी आहे. तरी सर्वतोपरी सर्व गोष्टींची तपासणी ही वर्षातून होत असते आणि याचा उद्देश हाच असतो की ज्या ठिकाणी काही पोलीस स्टेशनमध्ये काही गोष्टी म्हणजे ज्या बाबतीमध्ये काही गोष्टी करायच्या राहून गेलेल्या असतात किंवा थोडासा ते मागे पडलेले असतात तर त्याच्यामध्ये आपण त्यांना इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपण सूचना देत असतो. तर महत्त्वाचा उद्देश तोच असतो की त्यांना काही गाईड करणं आणि सूचित करणं. काही बाबतीमध्ये काम जे आहे कामकाज म्हणजे उत्तम असतं, काही याच्यामध्ये मध्यम असतं, काही याच्यामध्ये काय असतं की दुर्लक्ष झालेलं असतं. तर या बाबतीमध्ये आपण त्यांना म्हणजे सूचना आपण करत असतो. जसं काही की मुद्देमालाचे असेल तर इथले जे मुद्देमाल कारकून आहेत त्यांनी म्हणजे उत्कृष्ट असा मुद्देमाल जो आहे तर त्यांनी तो लावून घेतलेला आहे. मुद्देमाल कक्ष चांगल्या पद्धतीनं हे केलेला आहे. दुसऱ्या बाजूला हे जे असेल की पेंडिंग जो मुद्देमाल आहे तो काढण्यासंबंधामध्ये त्यांना सूचना दिलेली असेल किंवा कन्व्हिक्शन रेट आहे तो कन्व्हिक्शन रेट आता इथं जो 10% आहे तर तो वाढवण्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी आहे का, जसे इथल्या प्रत्येक ऑफिसरनी त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. या गोष्टींची पण आपण सूचना दिलेली आहे. तर ओव्हरऑल जो आहे तर तो जो आहे कामकाज जे आहे ते समाधानकारक आहे आणि उचित त्यांना जे आहे ते सुधारण्यासाठी आपण सूचना केलेल्या आहेत. संख्याबळाचा मुद्दा अनेक वेळा चर्चेत होतो. आजही आपण जर बघितलं तर कोपरगाव शहर असेल किंवा तालुका असेल संख्याबळ जे आहे कमी आहे. नाही, पूर्ण जिल्ह्यामध्येच काय की संख्याबळ जे आहे कमी आहे आणि म्हणूनच आपण पोलीस महासंचालक कार्यालयाला आपण विनंती केलेली होती आणि त्याप्रमाणे आपल्याला 500 होमगार्ड जे आहेत जिल्ह्याला प्राप्त झाले आणि त्याच्यातलेच 15 होमगार्ड्स आपण या पोलीस ठाण्याला दिलेले आहेत. म्हणजे आता इमिडिएट म्हणजे त्यांना 15 जे काही की संख्याबळ त्यांचे जे वाढलेलं आहे आणि त्याच्यातून निश्चितच त्यांना जे काय आहे तो रिलीफ मिळालेला आहे. भविष्यामध्ये पण म्हणजे जिल्ह्याचं जे संख्याबळ आहे तर ते 550 नवीन पोलीस पदं निर्माण करण्यासाठी आपल्या शासनाकडे प्रस्ताव आहे की जेव्हा पदं निर्माण होतील तेव्हा आपल्याला निश्चित रिलीफ मिळेल. कायदा सुव्यवस्था टिकवून राहावी यासाठी जिल्हावासियांना काय आवाहन कराल? निश्चितच आपण हे बघत असतो की
जे सण उत्सव येत असतात त्यानिमित्तानं प्रोसेशन्स असतात किंवा लोक सण उत्सव साजरा करत असतात, तेव्हा आम्ही लोकांना आवाहन करत असतो की म्हणजे शांततेनं, म्हणजे उत्साहामध्ये तर साजरा करणं आहेच, परंतु ते करत असताना इतर धर्मियांना त्रास होणार नाही, इतर लोकांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीनं काही की सण उत्सव साजरा करणं आणि त्या निमित्तानं कोणताही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण न होऊ देता त्यामध्ये एक म्हणजे नागरिकांची सगळ्यांची जबाबदारी असते. त्यानंतर समजा क्राईम आहे तर तो काही की आपल्याकडं काही की नगर जिल्ह्यामध्ये क्राईमसुद्धा मोठ्या प्रमाणावरती मोठ्या आहे, तर त्यामध्ये पण नागरिकांचं जे इन्व्हॉल्वमेंट आहे, नागरिकांचं जे एक म्हणजे कर्तव्य आहे, तर ते पण कारण काय की पोलीस विभागाला म्हणजे आणि निश्चितच म्हणजे नागरिक मदत करत असतात. म्हणजे समजा की माहिती देणं असेल किंवा कधी गरज पडेल तेव्हा तर ते काय की इव्हन काही काही गावामध्ये तर पोलिसांच्या सोबत गाववाले रात्रगस्तीसाठी फिरत असतात. तर यामध्ये नागरिकांचं पोलिसांच्या सोबत म्हणजे योगदान आणि इन्व्हॉल्वमेंट निश्चित आहे आणि आम्ही तसं त्यांना आवाहन करत असतो. धन्यवाद. सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था. ठेवी 406 कोटी, कर्ज 268 कोटी, एकूण व्यवसाय 674 कोटी. सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव.